brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. रुपाली चाकणकरांना सलग दुसरा धक्का. आयोगाच्या अध्यक्षपदानंतर राष्ट्रवादीच्या महिला आघाडीचं प्रदेशाध्यक्षपदी जाणार. छगन भुजबळांचे पहिल्या प्रतिक्रियेमधूनच मोठे संकेत. भोंदूबाबा अशोक खरात सोबतचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर अडचणीत आल्यात. विरोधकांसह पक्षातील नेत्यांनीही हल्लाबोल केल्यानंतर अखेर चाकणकरांना राजीनामा द्यावा लागला. काल रात्री उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारांकडे चाकणकरांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सोपवला. त्यानंतर आता चाकणकरांना दुसरा धक्का बसणार असल्याची चर्चा राज्यभरात सुरू आहे. चाकणकरांकडे असलेलं राष्ट्रवादीच्या महिला आघाडीचं प्रदेशाध्यक्षपदही काढून घेणार का, यावरूनही बोललं जात आहे. याबाबत राष्ट्रवादीतून पहिली प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली आहे. सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीचा उल्लेख करत भुजबळांनी मोठे संकेत दिलेत. पक्षाच्या ज्या महिला अध्यक्ष आहेत या संदर्भामध्ये पूर्ण अधिकार जे आहे हे पक्षाला आहे, त्याच्यामध्ये शासन येत नाही. आता त्या बाबतीत काय करायचं आहे ते पक्षश्रेष्ठी आहेत, त्या आपल्या उपमुख्यमंत्री ताई आहेत, सुनेत्रा ताई, ही सगळी मंडळी बसून चर्चा करतील आणि ठरवतील. अशोक खरात आणि रुपाली चाकणकरांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर संस्थेवरही चाकणकर सदस्य असल्याचं समोर आलं. यावरही बोलताना भुजबळांनी मदतीवरून चाकणकरांना पोलीस बघून घेतील म्हणत पुढे होणाऱ्या कारवाईचे संकेत दिलेत. याशिवाय अशोक खरातच्या संपत्तीसह सगळी चौकशी होईल असंही स्पष्ट केलंय. फारसं मला काय माहिती नाही या कॅप्टन थोरात बद्दल, पण माझे लोक सांगतात की आपल्याला पण काही लोक सांगत होते की त्यांच्याकडे जाऊन हातबीत काय ते अंकशास्त्र बघावं निवडणुकीचं वगैरे, पण मी काय गेलो नाही, जाऊ शकलो. अंधश्रद्धेपासून दूर राहिलं पाहिजे असं माझं मत आहे. आता ज्या रुपाली चाकणकर त्या पुण्याच्या, त्यांना काय माहिती इकडे, त्यांना सुद्धा कोणीतरी तिकडे नेलं असेल. कोणी नेलं काय कल्पना नाही, पण नेलं असेल ना कोणीतरी. पण राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये असलेल्या लोकांनी ह्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की काही सीमा आखून ठेवल्या पाहिजेत. कारण आपण जे करतो त्याचा सगळा परिणाम जो आहे हा आम जनतेवर होतो. कारण आम्ही लीडर आहोत, पुढारी आहोत. मग हे मंत्री जातात, मग आपल्याला जायला काय हरकत आहे, एवढा मोठा मनुष्य दिसतं. असा हा प्रभाव पाडण्याचे सुद्धा प्रकार खूप होतात. पण ठीक आहे, आता पोलीस चौकशी करतायत, त्याच्यामध्ये काय ते सत्य जे आहे ते बाहेर येईल. आणि त्यांनी जर आणखीन काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील तर पोलीस त्या संदर्भामध्ये निश्चितपणे जे आहे कारवाई करतील. चाकणकरांचा जर विषय बघितला तर त्यांच्या संस्थांवरच त्या होत्या, त्यामुळे चाकणकरांचा जर विषय बघितला तर त्या खराच्या संस्थांवरच सदस्य होत्या चाकणकर, त्यामुळे त्या विरोधकांच्या टीकेच्या धनी ठरल्या. आहे ना, आता सतत आपण जायला लागलो आणि एखाद्याला मदत करायला लागलो की मग कोणतरी त्यांना आपल्या संस्थेवर सुद्धा घेतातच. चला बाबा, मोठी माणसं आहेत, मोठ्या पदावरचे लोक आहेत, आपल्याला मदत होईल, आपल्या संस्थेला मदत होईल म्हणून घेतात. घेतलं असेल त्यांना. चाकणकरांची पण चौकशी करा त्यांना. आता असं नाही, त्यांनी काही चुकीचं काही केलं असेल तर पोलीस पाहून घेतील. रुपाली चाकणकरांच्या राजकारणाचा आलेख नेहमीच चढत्या क्रमाचा राहिलाय. याआधी अनेक प्रकरणांमध्ये वाचलेल्या चाकणकरांवर भोंदूबाबा खरातच्या प्रकरणात मात्र राजीनामा द्यावाच लागला. आता सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीमधील नेत्यांच्या बैठकीत प्रदेशाध्यक्षपदही काढण्यावर शिक्कामोर्तब झाल्यास चाकणकरांची चहूबाजूंनी कोंडी होईल. नाशिकहून प्रवीण ठाकरेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.